हॅलो फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 याचा अभ्यास करणार आहोत. आपल्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा हा दुसरा आणि महत्त्वाचा टॉपिक आहे. तर ह्या टॉपिकला सुरू करण्यापूर्वी लेट अस फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट इज डिग्री ऑफ टर्म. सो डिग्री ऑफ टर्म म्हणजे दिलेल्या इक्वेशन्समध्ये डिग्री ऑफ इक्वेशन्स पर्टिक्युलरली. सो दिलेल्या इक्वेशन्समध्ये जे नंबर ऑफ टर्म्स आहे त्या टर्म्समधील जे काही व्हेरिएबल्स असतील त्या व्हेरिएबल्सच्या इंडायसेसची बेरीज, राईट. तर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक इक्वेशन आहे. सपोज इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 3xy मायनस 2y स्क्वेअर प्लस 5x प्लस 2 इक्वल्स टू लेट अस ते 0. आता इथे तुमच्या लक्षात येईल the number of terms in this equation are is 1 2 3 4 5 terms, right? You can see 5 terms in this equation. आता ह्या टर्म मध्ये एक व्हेरिएबल आहे, हायेस्ट पॉवर आहे 2. ह्या टर्म मध्ये दोन व्हेरिएबल आहे, हायेस्ट पॉवर आहे आता x चा 1 आणि y चा 1. 1 प्लस 1 2. इथे एकच टर्म आहे y, हायेस्ट पॉवर आहे 2. इथे एक टर्म आहे x, हायेस्ट पॉवर आहे 1 आणि या ठिकाणी टर्म नाही, पॉवर आहे 0. सो 0 आपण डिग्रीसाठी कन्सिडर करत नाही. मग आता उरलेल्या जर टर्म्सचा आपण हायेस्ट पॉवर बघितला तर यू कॅन सी 2 इज द मॅक्सिमम पॉवर. सो डिग्री ऑफ धिस इक्वेशन डिग्री इज 2, राईट. सो कुठल्याही इक्वेशनची डिग्री म्हणजे त्याच्यातील टर्म्समध्ये जे काही व्हेरिएबल्स आहे त्या व्हेरिएबलच्या इंडायसेसची घातांकांची बेरीज. तर सपोज फॉर एक्झाम्पल इथे 3 असतात, एक्स क्यूब असतात, तर आपण इथे 3 लिहिलं असतं आणि डिग्री ऑफ इक्वेशन झाले असते 3. सो व्हेनेवर वी रिप्रेझेंट डिग्री ऑफ ए इक्वेशन वी टूक हायेस्ट पॉवर ऑफ दी टर्म. ठीक आहे, त्या इक्वेशनमधील ज्या टर्ममध्ये हायेस्ट पॉवर आहे आणि हा हायेस्ट पॉवर आपल्याला कसा मिळतो त्या टर्ममधील वेगवेगळे जे काही व्हेरिएबल असतील, लाईक इथे एक्स वाय आहे त्या व्हेरिएबलच्या घातांकाची बेरीज करून. परत एकदा समजून सांगतो. आता सपोज इथे एक्स क्यूब आणि वाय आहे, ठीक आहे. तर मग आता एक्सचा क्यूब म्हणजे 3 आणि वायचा 1 इथे 4 झालं. नाव डिग्री बिकम्स 4. सो दिस इज व्हॉट इज डिग्री ऑफ इक्वेशन. मग आता होमोजिनियस इक्वेशन कशाला म्हणायचं? मग आता होमोजिनियस इक्वेशनचं कन्सेप्ट सोपं आहे. होमोजिनियस, ठीक आहे, होमोजिनियस इक्वेशन. तर ज्या मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये ज्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये प्रत्येक टर्मचा पॉवर सारखा असतो, ज्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये प्रत्येक टर्मचा पॉवर सारखा असतो त्याला म्हणायचं होमोजिनियस इक्वेशन. आणि होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2 म्हणजे ज्या होमोजिनियस इक्वेशनमध्ये मॅक्झिमम पॉवर टर्मचा 2 आहे किंवा ज्या होमोजिनियस इक्वेशनची डिग्री 2 आहे त्याला म्हणायचं होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. आपल्याला सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता याच्यामध्ये 3 टर्म्स इन्व्हॉल्व आहेत, 1 2 3. तर यामध्ये प्रत्येक टर्मचा पॉवर जर तुम्ही बघितला तर तो 2 आहे, म्हणून दिस इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 का शिकायचं त्याचं सिंपल कारण आहे. मित्रांनो, 2 स्ट्रेट लाईन जर ओरिजिन मधून पास होत असतील तर त्याचं कंबाईन इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 येतं. मग याचा अर्थ असा नाही होत की प्रत्येक होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतं. सो कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन्स इज homogeneous equation of degree 2, but each and every homogeneous equation will not be represent the pair of straight line. मग आता homogeneous equation of degree 2 pair of straight line कधी रिप्रेझेंट करेल? मग त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत, आपल्याला त्याच्या रिलेटेड एक थेरम शिकायचा आहे. मग तत्पूर्वी आपण हे बघूया की हे होमोजिनियस इक्वेशन कसं तयार झालं. मग त्याचा एक छोटासा थेरम तयार करू. सपोज आपल्याकडे 2 लाईन आहेत आणि त्या 2 लाईन ओरिजिन मधून पास होत आहेत. आपल्याला सिद्ध करायचं आहे की त्याचं होमोजिनियस इक्वेशन हे डिग्री 2चं आहे. ठीक आहे. सो लेट अस प्रूव्ह दॅट. सो स्टेटमेंट ऑफ थेरम विल बिकम, आपल्याला प्रूव्ह करायचंय. समजा प्रश्न आला प्रूव्ह दॅट द कंबाईन इक्वेशन ऑफ 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन इज अ होमोजिनियस इक्वेशन. 2 मार्कासाठी प्रश्न आला. प्रश्न काय येईल? शो दॅट प्रूव्ह दॅट द कंबाईन इक्वेशन द जॉईंट इक्वेशन ऑफ 2 लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन is
a homogeneous equation of degree 2. Now let us consider two lines. Let a1x plus b1y is equal to 0. सी मी आता इथे c1 नाही घेतलं, त्याचं कारण ही लाईन कशी आहे, पासिंग थ्रू द ओरिजिन आहे, त्यामुळे त्याच्यात कॉन्स्टंट टर्म येणार नाही. अँड a2x plus b2y is equal to 0. b two straight lines passing through origin. ठीक है. Then their combined equation is काय येईल ते combined equation, a1x plus b1y into a2x plus b2y is equal to 0. ठीक आहे. आपण कंबाईन इक्वेशनची डेफिनेशन प्रमाणे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं. सो लेट अस नाउ मल्टिप्लाय. काय होईल मग, a1 a2 x स्क्वेअर प्लस a1 b2 xy प्लस b1 a2 xy प्लस b1 b2 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक है. सो नाउ दिस इज आवर combined equation. Now let a1 a2 is equal to a, then this a1 b2 plus b1 a2 is equal to 2h and b1 b2 is equal to b. ठीक है. आपण ह्या इक्वेशन मध्ये a1 a2 च्या जागेवर a घेऊ, इथे xy कॉमन काढला तर a1 b2 plus b1 a2 याला 2h म्हणू आणि b1 b2 is equal to b घेऊ. मग इक्वेशन काय होईल, देन इक्वेशन विल बिकम ax square plus 2hxy plus by square is equal to 0. And this is homogeneous equation in degree 2. ठीक आहे. So this is how you can solve this question. आता याच्यावरती समजा एखादं न्यूमरिकल आपल्याला सॉल्व करायचं, ते कसं आहे तर परत एकदा हे समजून घ्या. सी two straight lines passing through the origin represents the joint equation and that joint equation is homogeneous equation of degree 2. homogeneous का म्हटलं, कारण प्रत्येक टर्मची डिग्री सारखी आहे. डिग्री 2 का म्हटलं, कारण मॅक्झिमम पॉवर किती आहे टर्म मध्ये 2. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन अंडरस्टँड द थेरम. आता आपल्याला एक एक्झाम्पल घ्यायचंय आणि असं व्हेरीफाय करायचंय का त्या दोन लाईन्सचं जॉइंट इक्वेशन homogeneous equation of degree 2 असतं. ठीक आहे. सो लेट अस टेक वन एक्झाम्पल. सपोज आपल्याकडे दोन लाईन्स आहेत, 2x minus 5y is equal to 0 and 3x plus 2y is equal to 0. If these are the two lines, आपल्याला सिद्ध करायचं आहे की ह्या दोन लाईन्सचं होमोजेनियस हे दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन हे होमोजेनियस इक्वेशन इन डिग्री 2 आहे. प्रश्न काय, व्हेरीफाय दॅट द कंबाईन इक्वेशन द जॉइंट इक्वेशन ऑफ दीज लाईन्स इज अ होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. सो आपलं लास्ट लेक्चर मध्ये बघितल्याप्रमाणे बाय प्रोसिजर याचं कंबाईन इक्वेशन काय येईल. सो कंबाईन इक्वेशन इज 2x minus 5y into 3x plus 2y is equal to 0, right? So let us do the multiplication. So 6x square then plus 4xy then minus 15xy then minus 10y square is equal to 0. That is 6x square minus 11xy minus 10y square is equal to 0. Now this is the joint equation of these two lines and you can see this is nothing but the homogeneous equation of degree 2. So this is how we can verify that the homogeneous equation of two lines passing through the origin is of degree the combined equation of two lines passing through the origin is a homogeneous and its degree is 2. Now मी मगाशी म्हटल्याप्रमाणे का दोन लाईन जर ओरिजिन मधून जात आहेत तर त्याचं जॉइंट इक्वेशन हे 100% होमोजेनियस आणि डिग्री 2 चं असणार.
पण याचा अर्थ असा नाही होणार का तुमच्या समोर एखादं होमोजिनियस इक्वेशन आहे डिग्री 2चं आणि इट विल रिप्रेझेंट 2 लाईन. त्याला काही ठराविक कंडिशन आहे आणि त्या कंडिशनलाच ते इक्वेशन काय करतं 2 लाईन्स रिप्रेझेंट करतं. लाईक समजा तुमच्याकडे एक इक्वेशन आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. नाउ दिस विल नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन, राईट. दिस विल नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन. सो एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 विल नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन. हा पॉइंट लक्षात ठेवा. Every homogeneous equation of degree 2 will not represent pair of line, but every pair of line passing through the origin will represent a homogeneous equation. Now let us understand the condition. The equation ax square condition काय, theorem काय पहा, theorem ची statement समजून घ्या. See the equation ax square plus 2hxy plus by square is equal to 0. आता हे काय आहे, हे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे. will represent pair of straight lines passing through origin if h square minus ab is greater than equals to 0. सी थेरमची स्टेटमेंट आणि एक फॅक्ट लक्षात घ्या. इक्वेशन ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजे सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन will represent pair of lines, pair of straight line passing to the origin only when x square minus ab is greater than equals to 0. मग हा x square minus ab हा काय भानगड आहे, तर हा h हा a हा b ह्याचं कॉम्बिनेशन आहे h स्क्वेअर मायनस ab. हे कॉम्बिनेशन जर इक्वल्स टू 0 किंवा ग्रेटर दॅन 0 आलं तर आणि तरच आपलं हे इक्वेशन दोन स्ट्रेट लाईन देणार आहे की ज्या ओरिजिन मधून पास होतात. अदरवाइज हे इक्वेशन आपल्याला त्या लाईन्स देणार नाही. मग आता आपण हे सिद्ध करू आणि हे सिद्ध करायला बोर्डाला तुम्हाला हा थेरम बऱ्याच वेळेस विचारलेला आहे आणि पुढेही विचारतील. ठीक आहे, तर बोर्ड प्रश्न काय विचारणार, शो दॅट द होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 दॅट इज एच किंवा असा शो दॅट द कंबाइंड इक्वेशन ऑफ टू लाइन्स ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन. ते कंबाइंड इक्वेशन शब्द वापरणार नाही. प्रश्नाचं स्वरूप असं राहील, शो दॅट ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन इफ दिस इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. मग तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल ते आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो स्टेटमेंट ऑफ आवर थेरम इज शो दॅट ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 represents pair of straight line passing through the origin if h square minus ab is greater than equals to 0. आता आपण याला दोन कंडिशन मध्ये दोन केसेस कन्सिडर करून आपण याला प्रूव्ह करणार आहे. मग इनिशियली लेट दिस इज केस 1. ठीक आहे, लेट b is equal to 0 then given equation becomes ax square plus 2hxy is equal to 0. ठीक आहे, आपण पहिली केस काय कन्सिडर केली, केस 1. सपोज b is equal to 0 घेतला आपण पहिलं. मग आपल्याकडे जे इक्वेशन दिलेलं आहे त्याचं काय होईल, ax square plus 2hxy is equal to 0. आता आपण याच्यामध्ये x कॉमन घेऊ. मग काय होईल, ax plus 2hy is equal to 0. म्हणजे याचा अर्थ काय झाला, एक तर x is equal to 0 झालं किंवा ax plus 2hy is equal to 0 झालं. So these are nothing but lines passing through origin. ठीक आहे, लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन. त्यातली एक लाईन आहे तुमची x इज इक्वल टू 0 म्हणजे y ऍक्सिस आहे. तिथे जर आपण फिगर ड्रॉ करायला गेलो तर सपोज हा y ऍक्सिस हा x ऍक्सिस. सो दिस इज x इज इक्वल टू 0 हे y ऍक्सिस चे इक्वेशन आणि दुसरी लाईन याशी काहीतरी असं ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. सो पहिल्या कंडिशन नुसार
ह्या इक्वेशनने दोन लाईन्स दिल्या की ज्या पासिंग थ्रू द ओरिजिन आहे. आता ह्या केसमध्ये आपण बी 0 घेतलाय, राईट. आता आपल्याला केस दुसरी बघायची आहे, केस 2, लेट बी इज नॉट इक्वल्स टू 0. मग आता बी जर 0 नाहीये तर मग कसं प्रूव्ह करणार? सो वी हॅव टू डू सर्टेन ऍडजस्टमेंट इन द गिव्हन इक्वेशन. आपण ह्या इक्वेशनला थ्रूआउट बी ने मल्टिप्लाय करू. ठीक आहे. सो मल्टिप्लाय given equation by b, therefore we get abx square plus 2hbxy plus b square y square is equal to 0. ठीक आहे. आता आपण याच्यातली एक टर्म इकडे शिफ्ट करू. सो abx square we have to basically shift one term to the other side. ठीक आहे. सो इथे abx square आपण शिफ्ट करू तिकडे. So let us shift this term to this side, then equation will become b square y square plus 2hbxy is equal to minus abx square. ठीक आहे. से आपण याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या थेअरीचा थोडासा वापर करतोय जस्ट टू प्रूव्ह द थेरम. मग आता याच्यामध्ये दोन्ही साईडला आपण h² x² ऍड करू. ठीक आहे. आता आपण केस 1 इथे so let us understand. so दोन्ही साईडला h² x² ऍड करू. so what will happen? so b square y square plus 2h bxy plus h square x square is equal to h square x square minus ab x square. ठीक आहे. मी काय केलं, दोन्ही साईडला ही एक्स्ट्रा टर्म ऍड केली सो दॅट मला इकडे कंप्लीट स्क्वेअर तयार करता येईल. सो इकडे कंप्लीट स्क्वेअर काय होणार आता यार, by म्हणजे पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट प्लस hx, कारण मी इथं मधलं प्लस साइन घेतलं, ब्रॅकेट स्क्वेअर. हा जर एक्सपांड केला तर काय होईल, बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2 इंटू बी वाय इंटू hx म्हणजे 2hbxy प्लस h स्क्वेअर x स्क्वेअर विच इज इक्वल्स टू इथे h स्क्वेअर मायनस ab इंटू x स्क्वेअर. ठीक आहे. सो आता आपल्याकडे इथे दिलेल्या इक्वेशन मध्ये आपण b इज नॉट इक्वल्स टू 0 असं घेतलं. नंतर दोन्ही साईडला इक्वेशनच्या b ने मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपण ab ची जी टर्म आहे ती इक्वेशनच्या राईट साईडला शिफ्ट केली. राईट साईडला शिफ्ट केल्यानंतर आपण h स्क्वेअर x स्क्वेअर दोन्ही साईड मध्ये ऍड केलं. आता आपल्याला जे एक नवीन इक्वेशन इथं मिळाले. आता ह्या इक्वेशन मधून आपण दोन लाईन्स कशा तयार करता येतील ते आपल्याला बेसिकली बघायचं आहे. सो आपण आता ही टर्म थोडीशी आणखी वेगळ्या पद्धतीने लिहू. देअरफॉर दिस विल बिकम by प्लस hx ब्रॅकेट स्क्वेअर इंटू मी याला स्क्वेअर रूट मध्ये टाकतो h स्क्वेअर मायनस ab आणि त्याचा स्क्वेअर करतो x स्क्वेअर. राईट. तेच आहे, फक्त स्क्वेअर रूट इंट्रोड्यूस करून आपण वरती स्क्वेअर लिहिला. नाउ दिस एंटायर टर्म मी इकडे शिफ्ट करतो. देअरफॉर by प्लस hx ब्रॅकेट स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट h स्क्वेअर मायनस ab इंटू x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता ही बाजू जर बघितली तर ही काय आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजेच काय, a मायनस b आणि a प्लस b. हा फॉर्म्युला आपल्याला इथे इंट्रोड्यूस करायचा. मग काय होईल, देअरफॉर by प्लस hx मायनस रूट h स्क्वेअर मायनस ab इंटू x हा झाला एक फॅक्टर आणि by प्लस hx प्लस रूट h स्क्वेअर मायनस ab इंटू x इज इक्वल टू 0.
राईट. सो हे दोन फॅक्टर्स आपण तयार केले. आता आपण याला सेपरेट नाव दीज आर नथिंग बट द टू लाईन्स एक्स आणि वाय मध्ये. फक्त आपण त्याला थोडंसं सिस्टमॅटिक लिहू. देअरफॉर इट कॅन बी रिटन ॲज h minus under root h square minus ab into x plus by is equal to 0. ही लाइन में ऐसे लिहिली. and क्या और h plus square root h square minus ab x plus by is equal to 0. So these are the two straight lines which are passing through the origin. Thus, if h square minus ab is greater than or equals to 0, then above equations are straight lines passing through the ओरिजिन. राईट. सो आपलं इथं प्रूव्ह झालं. सो मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष घ्या. प्रोसेस सोपी आहे. प्रोसेस काय केली आपण, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. याच्यामध्ये आपण पहिली केस कन्सिडर केली. त्यामध्ये b इज इक्वल टू 0 टाकलं. b ची टर्म गायब झाली. उरलेल्या टर्म मधून आपण x कॉमन काढला. एक x इज इक्वल टू 0 आणि दुसरा ax प्लस 2hy इज इक्वल टू 0 ही लाईन मिळाली. सोपी केस होती. म्हणजे त्या ठिकाणी b इज इक्वल टू 0 घेतला तर दोन इक्वेशन मिळतात. पण आपल्याला मूळ कंडिशन पर्यंत जायचंय का होमोजिनियस इक्वेशन दोन लाईन पासिंग थ्रू ओरिजिन कधी देईल, जर h स्क्वेअर मायनस ab हा 0 किंवा 0 पेक्षा मोठा असेल तर. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण काय केलं, दुसरी केस तयार केली, b इज नॉट इक्वल्स टू 0. मग b इज नॉट इक्वल्स टू 0 म्हटल्यानंतर आपण पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये सगळ्या इक्वेशनला त्या पूर्ण इक्वेशनला b ने मल्टिप्लाय केलं. नंतर ab x स्क्वेअर ची टर्म आपण इज इक्वल टू साइनच्या पलीकडे शिफ्ट केली आणि त्यानंतर दोन्ही बाजूला h स्क्वेअर x स्क्वेअर ऍड केला सो दॅट आपण कंप्लीट स्क्वेअर इथे लिहू शकू. मग आपण हा कंप्लीट स्क्वेअर लिहिला आणि या ठिकाणी असा ब्रॅकेट तयार केला h स्क्वेअर मायनस ab चा. त्याला स्क्वेअर रूट मध्ये टाकून स्क्वेअर केला, परत त्याला इकडे शिफ्ट केला आणि a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a मायनस b a प्लस b च्या फॉर्म्युलेने त्याला आपण फॅक्टराइज केलं. राईट. आता हा एक फॅक्टर म्हणजे एक लाईन, त्याला आपण लाईनच्या जनरल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं. दिस इज ax, दिस इज by इज इक्वल टू 0, ax by इज इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशन्स याला आपण लाईन म्हणू शकतो पासिंग थ्रू ओरिजिन, पण कधी हा स्क्वेअर रूट क्वांटिटी 0 किंवा 0 पेक्षा मोठा असेल. मित्रांनो आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट मध्ये 0 असलेला चालतो किंवा मग पॉझिटिव्ह टर्म लागते म्हणजे ग्रेटर दॅन 0. आता जर इथं निगेटिव्ह टर्म झाली तर या लाईनला अर्थ राहतो काही, दिस इज लाईन, हा पार्ट रिअल राहत नाही, हा इमॅजिनरी होऊन जाईल. म्हणून कंडिशन काय आहे, h स्क्वेअर मायनस ab शुड बी ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0, देन अँड देन ओनली दीज आर कॉल्ड एज लाईन्स. आणि जर तसं असेल तर ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. सो लेट अस नाउ डिस्कस सर्टेन कंडिशन बेस्ड ऑन दिस h स्क्वेअर मायनस ab. ठीक है. So now we have two lines represented by the equation, that is h minus h square minus abx, h plus h square minus abx plus by equals to 0. ठीक है. आता so h square minus ab हा महत्वाचा फॅक्टर झाला. राईट. याची पहिली कंडिशन समजा h स्क्वेअर मायनस ab इज ग्रेटर दॅन 0 आहे. ठीक आहे. केअरफुली पहा, h स्क्वेअर मायनस ab इज ग्रेटर दॅन 0 आहे तर हे इथं स्क्वेअर रूट मधून बाहेर निघणार, h मधून मायनस होणार. राईट. इथं लक्ष द्या, म्हणजे ही एक लाईन तयार होईल, इथं तो प्लस होणार म्हणजे ही दुसरी लाईन तयार होईल, म्हणजे दोन्ही लाईन वेगवेगळ्या असतील. सो ही व्हेन असं लिहू आपण कंडिशन, when h square minus ab is greater than 0, two lines are distinct. ठीक है. two lines are distinct, real and distinct exist होतील आणि वेगवेगळे असतील. ठीक आहे. आपण तुमच्या पुस्तकाचे वर्डिंग घेऊ लागलं तर
तुमच्या बुक प्रमाणे, ठीक आहे. 2 लाईन्स आर रिप्रेझेंटेड अँड दे आर डिस्टिंक्ट, वेगवेगळे असतील. दुसरी कंडिशन, व्हेन एच स्क्वेअर मायनस ए बी इज एक्झॅक्टली 0. हा 0 झाला, हा झाला एच एक्स प्लस बी वाय, हा होईल परत एच एक्स प्लस बी वाय. म्हणजे एकच लाईन मिळते आपल्याला, एकच इक्वेशन मिळतं. म्हणजे 2 लाईनचं इक्वेशन सारखं असतं. मग काय म्हणू आपण, 2 लाईन्स आर कोइन्सिडेंट. ठीक आहे, 2 लाईन्स कशा आहेत, कोइन्सिडेंट, एकावर एक आहे, ओव्हरलॅपिंग, राईट. सो 2 लाईन्स आर कोइन्सिडेंट. आता तिसरी कंडिशन पाहू आपण, व्हेन एच स्क्वेअर मायनस ए बी इज लेस दॅन 0. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये निगेटिव्ह टर्म तयार होईल. मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला पेअर ऑफ लाईन्स मिळणार नाही. सो नो लाईन्स विल एक्झिस्ट. ठीक आहे, किंवा इक्वेशन विल नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन. मग आता इथं छोटे छोटे प्रश्न तयार होतात. तर तुम्हाला इक्वेशन देतील ते ए एक्स स्क्वेअर प्लस 2h एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0च्या स्वरूपात, त्याच्यात किमती टाकून, आणि विचारतील का द नेचर ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन इज, ऑप्शन देतील डिस्टिंक्ट, कोइन्सिडेंट, डज नॉट एक्झिस्ट, नन ऑफ अबोव वगैरे. सो यू हॅव टू चेक दिस टर्म ओनली. ठीक आहे, तुम्हाला त्या इक्वेशन मध्ये एच काय, ए काय, बी काय हे बघायचं, याच्यात टाकायचं, याची व्हॅल्यू किती येते त्याच्यावरती निर्णय घ्यायचा. सो हा लेवल 1चा एमसीक्यू तिथे तयार होईल. ठीक आहे. आता दिस इज द कंडिशन, इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज लेस दॅन 0 विल नॉट गेट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आपण इथं असं लिहू, गिवन combined equation will not represent pair of straight lines. ठीक आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स रिप्रेझेंट करणार नाही. आणि आता लास्टची कंडिशन जर बघितली तर बी इज इक्वल टू आपण 0 घेतलं होतं, त्यावेळेस आपल्याला एक लाईन मिळाली आपल्याला वाय ॲक्सिस, आणि दुसरी लाईन जी आहे ती लाईनचा आपण स्लोप इथं लिहू शकतो. ठीक आहे. So fourth condition, these are the important points from MCQ point of view. When only B is equal to 0, one of the line is y-axis. Case 1 आठवा, ज्याच्यात आपण x is equal to 0 काढला होता. x is equal to 0 is nothing but y-axis and slope of other line is. आता other line काय आली होती आपली? अदर लाईन आली होती आपली, आपण काय केलं होतं, आपलं इक्वेशन होतं एक्स स्क्वेअर प्लस 2h एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. याच्यामध्ये बी इज इक्वल टू 0 टाकला, मग एवढ्या भागात एक्स कॉमन काढून ए